मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। 2 आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीपला अखेर कल्याणमधून घेतलं ताब्यात। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मूळ वेतनात सरसकट 6,500 रुपयांची वाढ। कर्मचाऱ्यांना उद्या सकाळपासून कामावर हजर राहण्याचं आवाहन। कशेडी घाटातल्या बोगद्याची दुसरी लेन उद्यापासून सुरू होणार। मुंबई आणि गोव्याकडे जाणाऱ्या स्वतंत्र लेनमुळे प्रवास आणखी सुसाट होणार। गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी टोल माफी जाहीर। 5 ते 19 सप्टेंबर या कालावधीत पासधारक वाहनांनाच टोल माफ। विसर्जनानंतर अर्धवट वितळलेल्या गणेश मूर्तींची छायाचित्र काढण्यास मुंबई पोलिसांकडून मनाई। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार। पालघरमधील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांचा अजब कारभार उघडकीस। टेंडर मिळालं नाही म्हणून ठेकेदारानं दुरुस्त केलेला रस्ता पुन्हा जेसीबीनं खोदला। पॅरालिम्पिकमध्ये भारताला 21व्या पदकाची कमाई। सांगलीच्या सचिन सर्जेराव खिलारीनं पटकावलं गोळाफेकीच्या F46 प्रकारात रौप्य पदक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।